चला बेल्ट नाही आहे घ्यायचा, बिना बेल्टचं चल खाली जायचं इथंच. नको घेऊ, नाही घ्यायचं बेल्ट. बिना बेल्टचं इथंच जायचं आहे विहीर. पटकन चल, काम आहे खूप, अंधार झालाय. नाहीतर मी जाते, चल पटकन चल. दादा बरोबर जायला काय त्रास होतो काय माहिती याला, मलाच पकडतो. येते का लिफ्ट खाली? लिफ्टमधूनच जायचं असतं याला. थांब जरा जरा थांब, जरा वेळ थांब. चल आली. चल चल, खाली जायचं आहे ना तुम्हाला? कुठे हा खाली जायचं. हां थांबा याला. चल वीर, आमचं लिफ्ट शिवाय नाही पोरगा जात ना. नाही ना. अच्छा 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 अच्छा. या, या, या. लिफ्ट पाशीच येऊन थांबतो. इकडे चल, इकडे चला. चल. दादा बरोबर फिरला नाही, लगेच वरती गेले. दादानी फिरून आणले का नाही ते पण माहिती नाही, पण मी आले. सगळ्या लेकरांना खायला देऊन घ्यायची गाई. चल आई खाली. साडेआठ वाजलेत. वीर स्वयंपाक करायचं आहे. पप्पा गावाला गेले की नाही, याचा फिरवण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. 4 ते 7:30 8 वाजेपर्यंत मला सगळ्या लेकरांना खायला द्यायला एवढा वेळ जातो. तिथून पुढं आल्यावरती स्वयंपाक वगैरे आणि आज्या साहेबांचं हे नाटक चाललंय. हे चल पटकन चल, मी चालले वीर. येतोयस का वीर? समोर अंधार आहे बघ, तिकडे जाऊ नको, लाईट्स नाही आहे तिकडं. त्या बघ स्नोई लागली ओरडायला. स्नोईला लगेच कळतं दुसऱ्या मजल्यावरती स्नोई लगेच ओरडणार. तिला कसा वीरचा वाद जातो काय माहिती. वीर स्नोई ओरडते बघ. स्नोई ओरडते. रस्त्यावर गोळा केलेला कचरा या साहेबांनी पूर्ण बघा पांगवला. तर सकाळ त्या मावशी येतात झाडायला, ओरडणार त्या. चल ना. इकडे पण कचराच आहे. आता हा पण कचरा तो पांगवणार. मला नक्की काय मिळतं काय माहिती, हा पालापाचोळा पांगवून ना, ते समजत नाही. पांगव 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 सगळं. हां त्या मावशी सकाळ. विरारी गप ना, काय समजतं का नाही रे जरा तुला? होय थोडं तरी. अंधार झालाय, चल पटकन पटकन चल घरी, चल पटकन. चल ना. हे चला. शोधकार्य संप. वीर काय चाललंय? चल पटकन बाहेर ये, बाहेर ये पटकन. चलिए बाबू. खा खा. पिल्लू, अय पिल्लू. की भूक लागलेली असते 24 तासातून एकदाच खायला देतो यांना. पण इथेही लोक मला इतकी त्रास देतात ना, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर टॉर्चर करतात. खायला देऊ नका. कितीतरी वेळा मी यांना समजून सांगते, जर आपण यांना खायला दिलं तर हे ॲग्रेसिव्ह होणार नाही, त्रास देणार नाही. पण लोकांना समजण्याचं कामच नाही. थांबलाली थांब, देते 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 गुडिया. सर मागे डॉन, तू मागे सर. भूक लागली मला पण कळते. भूक लागलेली लेकरांना. डॉन तू मागे सर, यांना पण खाऊ देत. हा डॉन आहे ना एकटाच खातो बाबा, मला ना खूप राग येतोय डॉनचा. डॉन मागे सर. सर डॉन, डॉन यांना खाऊ देत ना. ये लाली, लाली इकडे ये. घे लाली. डॉन तू एकटाच खातो कधी पण. डॉन एकटाच खातो, सगळ्या एकट्याने फस्त केले. हां डॉन,
नेहमीच तू असं करतो. इतकी भूक लागली कारण आज आमचे पप्पा सकाळी आले नव्हते, नाहीतर रोज यांना सकाळी चपाती घेऊन येतात आणि संध्याकाळी डॉग फूड मी देते. पण आज पप्पा गावजवळ असल्यामुळं आम्हाला नाही का खूप लग्नांना जावं लागतं, कारण सासू सासरे आता वयस्कर झालेले आहेत, त्यांना जाता येत नाही, त्यामुळे मला आणि यांना जावं लागतं. आज मी गेले नाही आहे कारण सकाळी यांनी खायला नव्हतं दिलं. टेकडीवर काय खायला आहे ना यांना, काही म्हणजे अक्षरशः काही सांगू शकत नाही. लाली काय आहे? ये इकडे. इतका डॉन पण भुकेलेला होता ना प्रमाणाच्या बाहेर, आणि हे पण खूपच. कारण इकडे झाडं सोडून काहीच खायला नाही आहे बघा. झाडं, दगडी, माती हे सोडून काहीच खायला नाही इकडे. पक्ष्यांनाही नाही आणि मुक्या प्राण्यांनाही नाही. चमेली पानी पी रही है, देख लो. पीले पीले बाबू, पीले पानी में हूँ. पीले पीले गुड़िया, पीले रानी, पीले पीले पानी पीले. पाणी ओतलं. आता मोतीला आवाज दिला. मोती बघा 1 महिन्यानंतर मला आहे ना 3-4 दिवसापूर्वी आवाज दिला, तर तो इकडून आला होता रात्री. तर आता बऱ्याच वेळा आवाज दिला तरी मोती येत नाही. मोती काही कळत नाही, कारण लोक खूप त्रास देतात म्हणून लेकरं येत नाही, खूप आतमध्ये जाऊन बसतात. मोती काहीच भेटत नाही. दंतू तरी भेटला मला काल आणि आज. इकडे इकडे इकडं आणले खायला बाळा, इकडं आणले. इकडे भूक लागली बघा माझ्या बाबूला. कसं होई पायामुळे तिथं जाऊ शकतो. ये इकडंच. अरे दादा मी तुला आणलंय रे खायला. इकडे कसं द्यायचं यांना खायला, कुठं द्यायचं याकडे विचार करून बुद्धिभ्रष्ट होते. कारण एक झालं की दुसरं लगेच तयार भांडायला असतात लोक. आता तू गपचूप इथं खायचं आहे, खाली यायचं नाही आहे माझ्याबरोबर पळत. कळतंय का? हां, तर ह्याचं काय, मी गाडी चालू केली की हे शेत लगेच मागे. लेकरांचं, मुख्य प्राण्यांचं खूप आलेत आणि इथं लोक खूप त्रास देतात. काही दिवसांनी मी आता कंप्लीटच करणार आहे, कारण खूपच त्रास द्यायला लागलेत लोक. करीना काय भूक नाही लागली? भूक नाही लागली करूला? हे घे, हे घे, घे. चल या, ये बाळा, ये लवकर ये. हा तर नुसता घाबरतच असतं इथं. हे धर, हे पिलू इकडे, हे घे, हे घे, हे घे. या ये, खा पटकन. ये पिल्लू, ये खाली पटकन. तो तर आतमध्ये जाऊन बसलोय बघा. इतकं घाबरतं ना ते पिल्लू प्रमाणाच्या बाहेर. पेपर आणला नाही त्यामुळे या दोघांना मी खालीच दिले, कारण दादांचं गॅरेज आहे बघा आणि स्वच्छ आहे, झाडतात, हे घेतात. लेकरांना खरंच खूप खाण्याची गरज आहे लोकांनी करण्याची.